मोठी बातमी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मतं फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना, उबाठा आणि आम आदमी पार्टीची काही मतं फुटण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीची मतं फोडण्यासाठी विशेष रणनीती आखल्याची माहिती आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक होते आणि या निवडणुकीबाबत ही मोठी बातमी. या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मतं फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना, उबाठा आणि आम आदमी पार्टीची काही मतं फुटण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीची मतं फोडण्यासाठी विशेष रणनीती आखल्याची माहिती मिळते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, निवडणुकी आधीच आता इंडिया आघाडीमध्ये फूट पडते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, काय अपडेट? प्राजक्ता बरोबर आहे. आता साधारणतः काही क्षणात म्हणजे 10 वाजता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ होईल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे संसद भवनात देखील दाखल झालेले आहे. पण दरम्यान काय आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीनं जे मतं फोडण्याची म्हणजे खास करून इंडिया आघाडीमध्ये असलेले घटक पक्षांची मतं फोडण्याची जी रणनीती आखलेली आहे ती रणनीती यशस्वी होताना पाहायला मिळते. खास करून महाविकास आघाडीमधला महाराष्ट्रातील घटक पक्ष आणि इंडिया आघाडी देखील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे या पक्षाची काही मते फुटण्याची शक्यता आहे. ही मते खास करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर CP राधाकृष्णन यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे ही मतं फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच आम आदमी पक्षाचे देखील काही मतं फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये पंजाब आणि दिल्लीतल्या काही खासदारांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर सगळ्यात मोठा धक्का जर बघितला तो इंडिया आघाडीमध्ये असलेला राष्ट्रीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, जो महाविकास आघाडीमध्ये देखील घटक पक्ष मानला जातो. आणि एकीकडे ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर सुरू असताना ते यशस्वी होण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA ची रणनीती जवळपास यशस्वी होताना पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काही मतं फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठीक आहे प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. पूर आणि भूस्खलनानं बेहाल झालेल्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी 1:15 वाजता ते हिमाचलमधील कांगडा इथे पोहोचून हवाई पाहणी करतील आणि उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यावेळी ते आपत्तीग्रस्त नागरिकांसोबत तसंच NDRF, SDRF आणि आपदा मित्र पथकांच्या सदस्यांनाही भेटणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करून 4:30 वाजता गुरुदासपूर इथल्याही परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मोदींचा हा दौरा मदत आणि पुनर्वसनाच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील यमुनेची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचलेली आहे. मथुरा येथील गोकुळ बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर आग्र्याच्या अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.